तशीच पाहिजे चालू आहे. पाठीमागून एक हिला होता. हा किलो नाही, इथं असं पुढं बसतो ना. तुम्ही सांगा अजून महाग पुढं म्हणजे त्याचं वायफाय नाही का? प्रश्न विचारला फक्त कॅमेराकडे बघून बोला. हा हे बाहेर उभा राहा, कुणी आलं वगैरे तर ते हा आवाज कडी वगैरे वाजून डिस्टर्ब होईल. हा हे बंदच करा पुढचं. नाही नाही पुढचं नको बंद करू, इकडचं. ओके हा ओके. हॅलो सर. सर लिंक दिली आहे ऑडिओ, लिंक दिली आहे ऑडिओ, एकदा चेक करून घेता. तेच चालू होती हॉटलाईनला. हॅलो सुरू करू का? आजचं तर खरं पत्रकार परिषद घ्यायचं आपल्या सगळ्यांना निमंत्रण दिले. मागच्या काही दिवसापूर्वी, गेल्या 1 वर्षापूर्वी माझ्या कुटुंबावर व आमचे नातेवाईक, आमचे कर्मचारी, शिक्षण संस्थेचे आमचे सर्व काम करणारे, त्याच्यामध्ये शिक्षक लोक, आमचे बांगर कुटुंबाच्या सोबत असणारे सगळ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्याच्यामध्ये प्रश्न पडला होता की गुन्हे कोणी दाखल केलेत, काय केलेत. या अनुषंगाने की जे बांगर कुटुंबाला त्रास झाला, त्या अनुषंगाने ही पत्रकार परिषद मी आज बोलवण्यात आलेली आहे. आपण सगळेजण आला त्याच्याबद्दल आपलं सगळ्यांचा मी आभारी आहे. सगळ्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. पहिल्यांदा पत्रकार परिषद सुरू करताना स्वर्गवासी संतोष अण्णा देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या नाव नवनिर्माण माध्यमिक शाळेला त्याचा जो आपण निर्णय घेतलाय, मी नवनिर्माण प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष या नात्याने, त्याचा मागचा फक्त माझा एक हेतू असा आहे की संतोष अण्णा देशमुख हे समाजसेवक होते, आमचे सहकारी होते. आम्ही 2017 साली जनतेतून दोघंही सरपंच झालतो. त्यांचं काम हे मानवतासाठी, मानवतावादीसाठी खूप छान होतं, समाजामध्ये संदेश देणार होतं. म्हणून एक समाजामध्ये एकोपा राहावा. जे बीड जिल्ह्यामध्ये ह्या समाजकंटकांमुळे, वाल्मिक कराड सारख्या ह्या लोकांमुळे जे आपला बीड जिल्हा बदनाम झाला, जाती जातीमध्ये तेढ निर्माण झाला, त्याच्यामध्ये समाजामध्ये दुफळी निर्माण राहू नये. सगळ्यात महत्वाची काय तर माणुसकी आहे. आपली जात काय आहे तर कर्म आहे, आणि आपला धर्म काय आहे तर माणुसकी आहे. तर आपण ह्या माणुसकी धर्माचं पालन करून आणि समाजात एकोपा राहण्यासाठी संतोष अण्णा देशमुख यांचं शाळेला नाव दिलं. आता दुसरा विषय असा आहे, आता जे उमा किरण कोचिंग क्लासेसमध्ये जो प्रकार आपल्या अल्पवयीन भगिनीसोबत घडला आहे, त्याच्यामध्ये जे आरोपी आहेत विजय पवार, खाटोळकर, यांच्यावर कडक कडक शासन झालं पाहिजे, यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. त्या कुटुंबासोबत आमची सहानुभूती आहे. आज मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर हे नेमलेले आहे आपलं SIT कमिटी, ते चांगला तपास करतेन आणि त्या कुटुंबाला, पीडितांना न्याय देतेन, एवढी आम्ही आशा बाळगतो आणि त्या कुटुंबासोबत आम्ही उभा आहोत. आता सगळ्या जिल्ह्याला, महाराष्ट्राला प्रश्न पडलेला की असं बाळा बांगर आणि वाल्मिक कराडमध्ये काय झालं. 2022, 23 आणि 24च्या जानेवारी फेब्रुवारीपर्यंत हे असणारे सहकारी, 2.5-3 वर्ष सोबत राहणारे लोक अचानक एकामेकाच्या पार एवढे विरोधात गेले. वाल्मिक कराड हा बाळा बांगरच्या मागे लागला. हे लक्षात घ्या, बाळा बांगरचा कोणताही वाल्मिक कराड सोबत वैयक्तिक राजकीय वर्चस्वासाठी वाद नव्हता. माझा कोणताही ह्याच्यामध्ये काही वाईट हेतू नव्हता, किंवा आधी आम्ही 2-2.5 वर्ष एकोप्याने राहिलो, विचारांनी राहिलो. पण नंतर जेव्हा आमच्या विचारांमध्ये दुफळी निर्माण झाली, आमचे विचार वेगळे झाले आणि वाल्मिक कराड सोबत माझे मतभेद आणि मनभेद व्हायचं कारण म्हणजे आमच्या कुटुंबावर गुन्हे दाखल झाले हे शेवटच्या टप्प्यात 2024 नोव्हेंबर ते ऑक्टोबरमध्ये आमच्या कुटुंबावर गुन्हे झाले. पण त्याच्या अगोदर ज्यावेळेस वाल्मिक कराड 2023-24 मध्ये लोकांवर गुन्हे दाखल करत होता, अशा कित्येक तरी लोकांचा मी जीव वाचविलेला आहे.
अशा कितीतरी लोकांसाठी मी वाल्मिक कराडसोबत भांडलो की या कुटुंबावर गुन्हे दाखल करू नको, ह्या लोकांकडून खंडणी घेऊ नको. वाल्मिक कराड हा विकृती बनला होता आणि ह्याच गैरसमजातून, ह्याच रागाच्या भरातून वाल्मिक कराडला मी वारंवार त्या गोष्टींना विरोध करायचो, सांगायचो ह्या गोष्टी करू नको. त्याच्यामध्ये माझ्यापाशी प्रूफ पण आहेत, पुरावे पण आहेत. मग त्याच्यानंतर हा वाट विकोपाला गेला. त्याच्या लक्षात आलं की बाळा बांगर हा आपल्या विचारासोबत सहमत राहत नाही. मग सहमत राहत नाही तर काय करायचं, बाळा बांगरा दबावाखाली घ्यायचं. माझ्यावर सर्व प्रचंड प्रयत्न केले. माझं कुटुंब कोणत्या ह्याच्यातून आलं, आम्ही आज लढाऊ वृत्तीचे आहोत म्हणून तुमच्या समोर बसलेलो आहोत. नाही तर कदाचित आमच्या जागी दुसरं कुटुंब असतं तर त्याचे काय हाल झाले असते, आम्हाला काय छळलं नाही, काय त्रास दिला नाही. माझी 70 वर्षाची वडील, माझी 65 वर्षाची आई यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले. माझी आई कधी गोळीबार करू शकते का? माझ्या आई वडिलांना किती त्रास दिला. त्याचं कारण होतं की मी वाल्मिक कराड पुढे झुकावं, मी त्याच्याशी कॉम्प्रोमाइज करावं. माझ्या शिक्षण संस्थेवर प्रशासक आणण्याचा प्रयत्न केला, शिक्षण संस्था हडपण्याचा प्रयत्न केला. बांगर कुटुंबावर 3 क्रिमिनल केस, एक बँकेची केस, एक पतसंस्थेची केस, एक केस कृषी उत्पन्न बाजार समितीची केस, अशा 6 एकूण केस टाकल्या. 6 केस कशा टाकल्या, काय टाकल्या, आमच्या कुटुंबावर कुणी एफआयआर केली, त्याच्यात कोणते अधिकारी सामील होते, हे सर्व मी व्यवस्थित प्रकारे हे पुढच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगणार आहे. पण बांगर कुटुंबावर वाल्मिक कराडनी केलेल्या खोट्या केस हा शेवटचा टप्पा आहे. आमच्या वादाची ठिणगी कशी पडली, काय पडली, कसा त्याचा अंत झाला, मी कसा सुखरूप आहे. माझ्या मागे जशी वाल्मिक कराडच्या मागे एक यंत्रणा होती, त्याच्या मागे एक आदर्श शक्ती होती, मी ते सर्व सांगतो. पण त्याच्या मागे शासकीय यंत्रणा होत्या, पोलीस यंत्रणेतले अधिकारी होते. पण माझ्या मागे एक यंत्रणा होती, त्या यंत्रणेचं नाव होतं नीतिमत्ता, आणि मी नीतिमत्तेच्या बाजूने राहिल्यामुळे तुमच्या समोर आज बसलेलो आहे. पुन्हा एकदा सांगू इच्छितो मी की ही पत्रकार परिषद कोणत्या राजकीय पुढाऱ्याच्या विरोधात नाहीये. ही पत्रकार परिषद मी कोणत्या राजकीय पुढाऱ्याच्या सांगण्यावरून घेत नाहीये. ही पत्रकार परिषद मी कुणाच्या द्वेषापोटी किंवा रागापोटी किंवा बदला घेण्यासाठी घेत नाहीये. मला फक्त माझ्या कुटुंबाला झालेला त्रास हा सांगून माझ्या कुटुंबाला न्याय नाही मागायचा. माझं कुटुंब खूप दूर राहिलं. वाल्मिक कराडने ज्या कुटुंबाचं आर्थिक मानसिक शोषण ते केलेलं आहे, त्रास दिलेला आहे, ते मी समाजाच्या माध्यमापुढे मांडणार आहे. मी ती हकीकत खरी सांगणार आहे. आज बाळा बांगर इथं बसलाय तर मी फक्त ना फक्त माझ्या स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या ह्याच्यावर मी इथं बसलेलो आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला विचारून, कोणत्याही राजकीय पुढाऱ्याला उद्देशून बसलेलो नाहीये. की मला आज विचारतात की तू आज का पत्रकार परिषद घ्यायला लागला, तुझी बेल होऊन तर 2 महिने झालेत. मी आज पण बेलवर आहे. नक्कीच सांगतो, कारण माझ्यापाशी काही डाटा होता, माझ्यापाशी काय माहित्या होत्या, ते मी उत्तर भारतात काय ठेवल्या होत्या, दक्षिण भारतात काय ठेवल्या होत्या. माझ्यापाशी असणारा डाटा अजून बाहेर देशामध्ये काय आहे. कारण त्यावेळेसची जी पोलीस यंत्रणा बीड जिल्ह्याची होती, मोजके बरं का, बीड जिल्ह्याचं पोलीस दलाविषयी आम्हाला स्वाभिमान आहे, अभिमान आहे. पण जे वाल्मिक कराडचे लाभार्थी होते, अधिकारी होते, ते मुख्य पोलीस अधिकारी वाल्मिक कराडच्या ऐकण्यात होते, वाल्मिक कराडच्या सांगण्यावरती काही करू शकत होता. त्यात काय सांगण्याची तुम्हाला जास्त गोष्ट नाहीये. पण तुम्हाला एक नक्की सांगतो, आज पत्रकार परिषद घ्यायचा म्हणजे महत्वाचा विषय. मी बघतो की मी जसं आलोय तसं काही जण सांगतात, बोलतात, मोजके समाजातले काही लोक, म्हणजे की वाल्मिक कराड हे जातीवादी नव्हते, समाजसेवक आहेत, फार चांगले आहेत, अण्णा समाजकार्य करायचे. अरे अण्णा समाजकार्य करायचे, अण्णाने खंडण्या का घेतल्या, तुमच्या अण्णाने एवढ्या लोकांना त्रास का दिला, त्याचं कारण काय होतं एवढं करायचं? कारण पैशाची मोह, सत्ता, नशा, हे जिल्ह्याचा बाप व्हायचं होतं, गॉडफादर व्हायचं होतं सगळं. पुन्हा बीड जिल्हा ताब्यात घेऊन मराठवाडा ताब्यात घ्यायचा होता, पुन्हा त्यांनाच पुढे चलून मंत्री व्हायचं होतं. मी सगळे खुलासे करतो ना. माझी ही वाल्मिक कराडची वैयक्तिक लढाई आहे. मी त्यावेळेस पण त्याच्या पुढे कधी झुकलेला नव्हतो. फक्त सांगण्याचा हेतू आहे की वाल्मिक कराडचा समाजसेवक आहे ना, समाजसेवक जातीवाद करतो. एक गोष्ट सांगतो, एका कुटुंबापासून चालू करतो. अहो, एक नवरा बायको, त्यांचं वाल्मिक कराडने किती कुटुंबिक छळ करावा. त्यांचं दलित समाजातलं, बौद्ध समाजातलं एक कुटुंब किती हाल केले हो. त्यांच्या बाजूने बाळा बांगर हा डिसेंबर 2023 त्या कुटुंबाच्या बाजूने उभा राहिला वाल्मिक कराडच्या विरोधात. मी त्यांच्या विरोधात उभा राहिलो. वाल्मिकला मी भांडलो, त्या कुटुंबाला त्रास नका देऊ तुम्ही, अण्णा असं का करतात तुम्ही, एवढं काय केलंय त्यांनी. नाही माझं त्यांचा आर्थिक व्यवहार आहे. मग मी माहिती घेतली, त्या कुटुंबाने मला मदत मागितली की बाबा तू वाल्मिक अण्णा जवळ राहतो, वाल्मिक कराड जवळ राहतो. म्हणजे त्यावेळेस ते वाल्मिक अण्णा जसं चर्चा व्हायची म्हणून ते अण्णा म्हणतोय. ते अण्णा साऊथ इंडियामध्ये, दक्षिण भारतात वडिलाला म्हणते, ते वडिलाच्या नावाचा दर्जा द्यायचा व्यक्ती नाही हा. तुम्हाला सांगतो, त्या दलित कुटुंबाचा एवढा छळ केला, त्या कुटुंबाची मी मानसिकता तयार करून कशी तरी 25-20 सेकंदाची रेकॉर्डिंग आणली, फक्त समाजाला दाखवायला. माझं कोणतंही दलित समाजाचं, बौद्ध समाजाची भावना दुखवायची नाहीये. फक्त समाजाला कळालं पाहिजे की वाल्मिक कराड काय जातीवादी नव्हता का, वाल्मिक कराडची बोलण्याची कशी भाषा होती, हे मला समाजाला दाखवायचंय. भैया कुठे गेले? हा, चालू करा ते रेकॉर्डिंग. सगळ्यालाच मध्ये घेतो. हे आलेले पैसे घेऊन गेले
पुन्हा एकदा वाजव कमी आवाज. घेतो कोण कुत्रा तू कडीचा मार. ही मी बौद्ध समाजाची माफी मागतो. सगळ्या घेतो. मी दलित समाजाची बौद्ध समाजाची माफी मागतो. मी लहानाचा मोठा त्यांच्या खांद्यावर झालो असे आमच्या गिरिजा मावशी, ज्यांच्या सावलीत वारो असे आमच्या अरुण जवळ सर. माझे वडील हे पुरोगामी आहेत, आमचं कुटुंब हे पुरोगामी. आम्ही जातीपातीला मानणार आहे. फक्त वाल्मिक कराडची वृत्ती कशी होती, हा जातीवाद नव्हतं म्हणतात ना, हा पहा ना, हा किती जातीवादी आहे, ह्याची बोलण्याची भाषा कशी आहे. पुन्हा एकदा रेकॉर्डिंग दाखव. मोबाईल मध्ये का हे पहा, आपल्याला दाखवतो एकदा रेकॉर्डिंग ह्याची. हे आलेले पैसे घेऊन गेले व्हिडिओ रेकॉर्डिंग पैसे तर अरे आता सगळ्याला घेतो मध्ये कायद्यामध्ये सगळ्यालाच मध्ये घेतो. कोण कुत्रा तू कडीचा मार. हा सगळ्यालाच मध्ये घेतो. हे आलेले पैसे घेऊन गेले व्हिडिओ रेकॉर्डिंग. म्हणजे हा पाहिला असं एका समाजाविषयी, हे नवरा बायको येतो, ह्यांचे काय हाल केले, काय चुकलो बाळा बांगरचं. माझ्या आईला मध्ये टाकलं वाल्मिक कराडने. पहाटे 4 वाजता कोणत्या महिलेला अटक करते, त्यावेळेस एलसीबीचा अधिकारी आला. महिला सोबत लागतात, माझ्यापाशी सीसीटीव्ही आहे. माझ्या आईला अटक केलं खोट्या. माझी आई त्या महात्मा फुले बँकेची संचालक नाही, चेअरमन नाही. पहाटे 4 वाजता माझ्या आईला अटक केलं. 4 वाजता सूर्य डुबल्यानंतर सूर्य उगेपर्यंत अटक करता येते का कायद्यामध्ये महिलांना. महिलाला आईला माझ्या अटक केलं. अटक केल्यानंतर 8 तासांनी एफआयआर फाडीला माझ्या आई विरोधात. आणि नंतर पुन्हा मला फोन केला वाल्मिक कराडने एका अधिकाऱ्याच्या मार्फत माझ्यासोबत, की बाळा बांगर आम्हाला एक तर नवनिर्माणच्या संस्था दे किंवा प्रगतीच्या संस्था दे किंवा तू स्वतःला गोळी मारून घे, तेव्हा आम्ही तुझ्या आईला सोडू. मी म्हणलं माझ्या वाल्मिक कराड, माझ्या शाळेतली मी तुला माती काय खुर्ची पण देणार नाही. मी माझा मावस भाऊ माझ्या आईपाशी उभा होता. मी माझ्या आईला कॉल तिथून केला. आई माझी दवाखान्यात ऍडमिट होती. आईला मी सांगितलं, आई आपली काही लढाई होईल म्हणलं, आपण जेलमध्ये राहावं आयुष्यभर, आपण आपलं म्हणलं जीव गेला तर हरकत नाही, पण ह्याच्या पुढे म्हणलं कधीच झुकायचं नाही. म्हणलं ही वृत्ती वाईट आहे. म्हणलं आपल्या संस्था, म्हणलं तुमच्या ही शिक्षण संस्था ट्रस्ट असते, बॉडी असते, ते आमच्या पण नाहीत, हे आपल्या ज्या बॉडीच्या ट्रस्टच्या संस्था आहेत, आपण दान करू म्हणलं हे कुणाला, पण वाल्मिक कराडला संस्था द्यायच्या नाहीत, हे आपल्याला त्रास देतोय. नंतर तुम्हाला सांगतो याच्या पुढे जाऊन ह्या कुटुंबाला आज मी मानसिकता तयार केली. 2 महिने झाल्या कुटुंबाच्या मी महाग आहे. काय चुकलंय कुटुंबाचं. वाल्मिक कराडनी राख्या बांधल्या ह्या दलित भगिनींना आमच्या. वाल्मिक कराडला राखी बांधली त्यांनी. वाल्मिक कराडला सांगितलं, अण्णा तुम्ही भाऊ आहेत. वाल्मिक म्हणला मी तुमचा भाऊ आहे, मी तुमच्यासाठी काही करतो. त्यांना कामं देतो टक्केवारीने म्हणून त्यांच्याकडून 50 लाख रुपये घेतले. 10 कोटीची कामं देतो 5%. आणि 50 लाख रुपये दिल्यानंतर ते कुटुंब 6 महिन्यांनी महागा लागला. आम्ही पैसे व्याजाने आणलेले, वापस द्या. तर तेच 10 लाख रुपये त्यांना 50 लाखातले वापस दिले. त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग केली. नंतर एलसीबीचे परळीचे पोलिस त्यांच्या घरी पाठवू त्यांचं शोषण केलं, हाल केले त्यांचे. त्यांना कुटुंब पोलीस उचलून आणायचे, पण त्यांची एफआयआर नाहीये, पोलीस स्टेशन मध्ये बसवायचे. वैतागलेत लोक हो. त्यांची मानसिकता ढासळली सर्व. हे किती वाईट प्रकार आहे. अरे ठीक आहे ना, माझी आई माझे वडील आम्ही ठाम होतो, हे तिकडे ठेवायचं. आम्ही माझे आई वडील आम्ही ठाम होतो म्हणून सर्व आम्ही टिकलोत. आता काय केलं असं. हे असे किती कुटुंब आहेत. माझ्या समोर वाल्मिक बाबूराव कराड ह्या व्यक्तीने 3 लोक माझ्या समोर मारलेले आहेत. मी त्याच्यामध्ये एकामध्ये फिर्याद देणार आहे. ते व्यक्ती नाव म्हणजे महादेव मुंडे. ह्या प्रकरणात मला सर्व प्रकार माहिती आहे, हा कसा झालेला आहे, काय झालेला आहे. मी त्यावेळेसच्या एका उच्च अधिकाऱ्याला जाऊन भेटून सांगितलं होतं. परळी बंद ठेवली होती. मला महादेव मुंडेच्या मित्र लोकांनी सांगितलं की आम्ही महादेव मुंडेचे मित्र आहेत, बाळा बांगर तू कोविडमध्ये चांगलं काम केलेलं आहे, किती वाईट प्रकार घडलाय, ह्याच्यामधले आरोपी घटले पाहिजेत. मला झोप नाही लागली हो. महादेव मुंडे मारल्यानंतर सांगतो मी जनतेला सगळ्या, महादेव मुंडे पण वंजारी समाजाचेच आहेत ना, आपलेच नातेवाईक आहेत ना. रामकृष्ण बांगर पण तुमचेच नातेवाईक आहेत. सत्यमाताई बांगरला तर वाल्मिक कराड मावशी मनाचा. अरे माझ्या आई वडिलापर्यंत काय केलं तर माझ्या आई वडिलांनी. महादेव मुंडेचा जीव घेतला. महादेव मुंडेचा तुम्ही मारल्यानंतर त्यांच्या मारेकऱ्यांनी मारलं, त्याचं मास्क काढून आणायला लागलो तुम्ही एवढं म्हणजे दाखवायला. असं टेबलवर मास्क ठेवलं त्याच्यासमोर. हे हकीकत नाहीत, हे सत्य घटना नाहीत, हे अधिकाऱ्यांना माहिती नाहीत. कसं अशा ठीक आहे ना, बाळा बांगरचा मार्ग चुकला, माझ्या आई वडिलांना त्रास झाला, पण बाळा बांगरला जेव्हा कळालं बाळा बांगर चुकीच्या रेल्वेमध्ये बसलाय, तर मी पहिल्या स्टेशनला उतरण्याचा निर्णय घेतला ना. पण असा उतरलो नाही एकटा पळून जायला. जे लोक त्या चुकीच्या बसमध्ये ट्रेनमध्ये अडकले त्यांना पण उतरण्याचा प्रयत्न केला ना. आज मला बरेच जण म्हणतात तू आजच बोलला. अहो माझ्यापाशी काय प्रूफ पाहिजेत ना बोलायला. पुराव्याशिवाय मी कसं बोलू, मला बोलावं लागणार आहे. आणि मला माहित नाही, मी प्रसार माध्यमांनी चांगली भूमिका घेतलेली आहे. माझं भविष्य हे मला काय त्रास होईल ते काय होईल मला त्याशी काय घेणं देणं नाही. जे होईल ते होईल.
कर्म माझ्यासोबत आहेत, सर्वसामान्य जनता माझ्यासोबत आहेत. पण मी सर्व प्रकरणामध्ये वाल्मिक कराडने ज्या ज्या कुटुंबाला त्रास दिले, तिथं तिथं छळ केला, तिथं बाळा बांगर वैयक्तिक आवाज उठवणारे, जन आंदोलन उभा करणारे आणि न्याय मागणार आहे. मी तुम्हाला एक सांगतो, संतोष देशमुख हत्याकांड झाल्या दिवशी 9 डिसेंबरला मला दिल्ली बस स्टँड आहे, सगळ्यात मोठं दिल्लीचं मुख्य बस स्टँड आहे, त्या मुख्य बस स्टँड जवळ मी तिथे 5:30 ते 6 दरम्यान देहरादूनहून दिल्लीला आलतो मी 9 डिसेंबरला. मला इकडे काय बीड जिल्ह्याची घटना झाली माहित नव्हती, पण त्यावेळेस मीडियात पण प्रसार माध्यमामध्ये नव्हते आले. माझ्यापाशी 2 व्यक्ती आले. एक महाराष्ट्रातला व्यक्ती होता, तो थोडीफार मराठी बोलत होता, म्हणजे महाराष्ट्र मुंबई साईडचा असं मला त्याचे भाषण वाटलं, आणि एक उत्तर भारतातलीच व्यक्ती होती. त्या दोघांनी मला तिथं धरलं, काय नाही बोलले, फक्त म्हणले आपल्याला फोनवर बोलायचं एका जणाला. मी म्हणलं बोलतो द्या. मला लक्षात आलं हा वाल्मिक कराड नावाचा व्यक्ती होता मला फोनवर बोललेला. मला वाल्मिक कराडनी फोनवर बोलताना त्याच्या माझ्यासोबत एक महिला एक बोलत होती, त्याच्यासोबत ती महिला आणि वाल्मिक कराड बोलत असताना मला वाल्मिक कराड मला काय नेते युवराज काय चाललंय आपलं, ही त्याची म्हणजे ट्युनिंग सांगतो मी, काय गुरमीत बोलत नाही. नेते युवराज आपलं काय चाललंय, कसे आहात. मी म्हणलं तू कसा आहेस बाबा, म्हणलं किती लोक मारले आतापर्यंत, म्हणलं विचारलं त्याला, म्हणलं अजून किती लोकांना त्रास द्यायचा आहे, म्हणलं कुठं थांबणार आहेस का नाही, म्हणलं तुला संपल्याशिवाय किंवा तू माझ्याशी कॉम्प्रोमाइज केल्याशिवाय म्हणले मी थांबणार नाही नेते युवराज. म्हणले आज संध्याकाळी एक मर्डर होत आहे, म्हणले तुमचा सरपंच आहे, म्हणले सरपंच परिषद संपली. मला हसत म्हणला तुमचा सरपंच, तू सरपंचच ना, म्हणले तुमची एक सरपंच मेला आणि एक सरपंच जेलमध्ये गेला, आज तू 302 मध्ये आणि MPD मध्ये जाणार. मला हे मला वाल्मिक कराड, मग वाल्मिक कराडच्या हत्येत सहभाग नाही. मग संतोष अण्णा देशमुखची डेड बॉडी तर 6 नंतर संध्याकाळी सापडली, ह्याने मला 5:30 कसं काय फोन केला. ठीक आहे, माझ्या नातेवाईकाला बोलून घेतलं 9 डिसेंबरच्या अगोदर की बाळा बांगरला मी मर्डर केसमध्ये पुचणार आहे. सगळ्या पाडदा तालुक्याला माहिती ना, तो सगळ्याला सांगत होता बाळा बांगरला मी मर्डर केसमध्ये टाकणार आहे. अरे बाळा बांगरला का मर्डर केसमध्ये टाकणार आहे, बाळा बांगरनी तू चुकीच्या मार्गाला गेलतास, तिथून निघण्याचा प्रयत्न केला, पण ज्या कुटुंबावर अन्याय झाला ते कुटुंब सोबत घेऊन निघण्याचा प्रयत्न केला, हे चुकलं बाळा बांगरचं. नीतिमत्तेसोबत राहिलो, नियतीसोबत राहिलो. अहो वाल्मिक कराड ही व्यक्ती नाही, ही विकृती होती. आणि एक जसं फाशीवाद होता जर्मनीमध्ये 1932 मध्ये हिटलर जेव्हा राष्ट्रपती झाला जर्मनीचा, चान्सलर म्हणतात त्याला, त्याच्यानंतर 1945ला त्याचा अंत झाला. ते 12 ते 13 वर्ष जी जर्मनी त्याच्यामध्ये होती, त्यामध्ये तुम्हाला सांगतो मी की फाशीवाद नावाचा विचारधारा आलती. तशीच महाराष्ट्र आपल्या बीड जिल्ह्यामध्ये मागच्या 2 वर्षात वाल्यावादी नावाची विचारधारा आलती. त्याचीच सत्ता, त्याचंच मंगळबर, जे वाकडं जाईल त्याला संपून टाका. अरे तो कधीच म्हणत नव्हता ना बाळा बांगरनी काय केलंय, तो सांगू का शकत नव्हतं वाल्मिक कराड. तो म्हणत आमच्या दोघांनाच माहिती काय ते, पत्रकार परिषद घेऊन सांगायचं ना. माझ्या वडिलावर 18 ते 19 सप्टेंबर दिवशी मार्केट कमिटीचा खोटा गुन्हा दाखल केला. माझ्या वडिलाच्या विरोधात जो ऑडिटर आणला त्याला पोलिसांनी आणलं बंदूक लावून. आता ते सांगणार नाही, ते घाबरतील. रात्री 2 वाजता पाडोदा पोलीस स्टेशन मध्ये माझ्या वडिलाच्या विरोधात गुन्हा दाखल केला. ही काय पद्धत आहे का गुन्हा दाखल करायची रात्री 2 वाजता. तो माणूस करत नव्हता, कारण हे खोटं आहे सगळं. त्याच्यामध्ये माझ्या वडिलाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि मला दुसऱ्या महिलांच्या मार्फत दिला, तुझ्यावर पण बलात्काराची केस होणार आहे दाखल म्हणून. मग मला मुंबईला माझ्या नातेवाईकांनी मला सांगितलं तू एकदा त्याशी चर्चा कर, नेमकं विषय काय. मी म्हणलं आता मला त्याला माहिती आहे काय विषय आहे, काय करायची चर्चा करायची गरज नाही, ह्याच्यापाशी झुकायचं नाही. मी मुंबईला गेलो वाल्मिक कराडला भेटायला. एका 5 स्टार पंचतारिका हॉटेलमध्ये वाल्मिक कराड माझी भेट झाली. मला पहाटे त्यांनी बोलून घेतलं तिथं. पहाटे झाले, ते झोपलेला होतो वाल्मिक कराड. त्याच्यानंतर आम्ही दुपारी 1च्या-1:30च्या दरम्यान बोललो. 1च्या-1:30च्या दरम्यान आमची भेट झाली. आम्ही बसल्यानंतर तिथे एक महिला होती बघा बरं का, वाल्मिक कराड सोबत एका बिना लग्नाची तिथं महिला बसलेली. ते मला या नेते युवराज बसा म्हणले, काका बसा म्हणले. मला घरी टोपण नाव बाळू काका, काका बसा म्हणले. तुम्ही बसलो, चहा पाणी केलं, काय नाही. मला म्हणले मी काय माझं काय नाही म्हणले, ह्या मॅडम बोलते. ते लेडीज होती एक. म्हणले बोला भगिनी त्यांना. आता भगिनी म्हणला, आधी गळ्यात हात टाकून बसते, पुन्हा भगिनी बोला. भगिनी बोला म्हणला तर त्या भगिनी सांगितलं, एक तू वाल्मिक कराडशी जुळून घे, वाल्मिकांना सोबत राहा, वाल्मिकांना तुला सर्व देते, सर्व काय करते ते तुला मुलगा मानतात, मुलासारखा जीव मानतात. दुसरं एक तर शिक्षण संस्था देऊन टाक. तिसरं नाही तर मी तुझ्यावर रेपची केस दाखल करणार आहे. 30 सप्टेंबरच्या तुझ्यावर रेपची, 10 ऑक्टोबरच्या रेपची केस तुझ्या दाखल होणार म्हणजे. तुला 30 सप्टेंबर पर्यंत वेळ आहे म्हणजे सांगायचं. आणि चौथं म्हणले काहीच करता येत नसेल तर स्वतःला गोळी झाड म्हणले. आणि मला एक रिव्हॉल्वर दिली, गन, स्वतःला झाडून दिली. मी तिथंच ऐकून घेतलं, सर्व ऐकून घेतलं, उभा राहिलो. मी मला 10 ऑक्टोबर कशाला आणि 30 सप्टेंबर पर्यंत काय विचार करायचा आहे. 10 ऑक्टोबरच्या मला तुम्हाला आज सांगतो ना, मी वेळ मारून येऊ शकत होतो, पण ह्यांच्या विरोधात विद्रोहच केला. मला मी आज सांगतो म्हटलं की बाळा बांगर तुमच्यासोबत येणार पण नाही
वाल्मिक कराडशी कॉम्प्रोमाइज करणार नाही, शाळा द्यायचा तर विषयच येत नाही म्हटलं. त्या गोरगरिबामध्ये लेकरं शिकतात, पुढे जातात. शाळा ह्या ट्रस्टच्या आहेत, सरकारच्या आहेत. आम्ही फक्त त्याच्यामध्ये ट्रस्टी आहोत. त्याच्यानंतर विषय राहिला तू माझ्या बलात्कार केस करा, याच्यात काही सत्य नाही, तुम्हाला जे वाटते ते करा. चौथं मला सांगितलं आत्महत्या करायचं, मला मी आत्महत्या करण्यापैकी नाहीये, मी आत्महत्या करणार पण नाही. आता बरेच जण म्हणते नाही बैठक नव्हती झाली, हे बैठकचं काय खोटं होतं, हे माझ्यापाशी टास्क ठेवले आणि तिथं मी नकार देऊन आलो बरं का. तिथून नकार देऊन आल्यानंतर मी 2 ऑक्टोबरला गांधी जयंती दिवशी बीडमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेणार होतो. तर 30 सप्टेंबरला माझ्या वाल्मिक कराडने त्यांनी गुन्हे दाखल केले. एलसीबीचे अधिकारी पाडू बीडचे काही, संभाजीनगरचे काही पोलीस अधिकारी वगैरे हे माझ्या पाळतावर आले. माझे आधार कार्ड घेतले, काय हॉटेलमध्ये ठेवले, काय महिलांचे ठेवले, पण माझे कुठे कडी जुळाना. मी आभार मानतो ते संभाजीनगर पोलिसाचे, त्यांनी खोटा एफआयआर माझ्या दाखल केला नाही. ते संभाजीनगरचे काय अधिकारी म्हणले ह्याच्यात तथ्यच काही नाही म्हणले, ह्याच्यात तथ्यच नाही, ह्याच्या खोटी केस आहे म्हणले. मग वाल्मिक कराडने त्यांना पैसे द्यायचा प्रयत्न केला, पण ती केस काय घेतलेली नाहीये. पण त्याच्यानंतर तिथून वाल्मिक कराड माझ्या महाग लागला. मग आईला अटक कर, वडिलाला अटक कर, पण आम्ही झुकलो नाहीत. आम्ही कशामुळे झुकलो नाहीत, कारण वाल्मिक कराड ह्या वृत्तीपासून झुकला असतो तर आज आम्ही तुमच्या पुढे नसतो. आणि वाल्मिक कराड सोबत मी बंडखोरी करणारा पहिला मुलगा 1 वर्षापूर्वी. मी जर बंडखोरी केली नसती तर मी पण आज मक्केमध्ये असतो, जर मला लालच मोह वगैरे असता. आज मला पुन्हा विचारताना तू मुंबईची बैठक घेतली, मग तुझ्यापाशी पुरावा काय? मी हर एक बैठकीचा आणि हर एक गोष्टीचा आणि हर एक जे सांगतोय वाक्य त्याचा माझ्यापाशी पुरावे आहेत. हे बा, हा फोटो आहे, ती महिला बसलेली बघा, वाल्मिक कराड, समाजसेवक, अण्णा, भगिनी. आणि व्हिडिओ पण येत ना, अजून बरंच काय येणार आहे बाहेर सगळं. नाही आपल्याला देतो पुन्हा. फार लोकांकडे रेकॉर्डिंग आहे, फार लोकांना त्रास दिलेला आहे वाल्मिक कराडने. वाल्मिक कराड कोणत्या पक्षाचा नव्हता, काही नव्हता, तो कुणाचाच नव्हता त्या जीवनामध्ये. तो त्याच्या स्वतःचा आणि त्याचा स्वार्थ. मला सगळं माहिती वाल्मिक कराडच्या प्रॉपर्ट्या कुठे आहेत, त्याचे किती लग्न झालेले आहेत, त्याचे कोणत्या महिलाशी संबंध आहेत, त्याच्या कोणत्या मेहण्याच्या कुठं प्रॉपर्ट्या आहेत. अजून मी एसपी साहेबाला, आयुक्ताला कुणावर मोक्का लावायचे, एमपीडीए काय आहेत, वाल्मिक कराडसाठी कोण वसुल्या करते सांगणार आहे ना. अहो माझ्या माझ्या आईला मारण्याचा प्रयत्न केला. मी त्या अशोक थोरातांचे आभार मानतो, आपले सीएस साहेब. माझ्या आईला त्या दिवशी मारणार होते आंबा चौकाला नेऊन. अहो सत्यभामाताई सारखी, बांगर सारखी महिला जी हबप आहे, समाजसेविका आहेत. माझ्या वडिलाशी 40 वर्ष पाठीला पाठी लावणे, माझ्या आई खांद्याला खांदा लावणे, माझ्या आईला बोट नाहीये, ऍक्सिडेंट झालेला आहे, दिव्यांग आहे माझी आई. काय माझ्या आईला मारण्याचा प्लॅन केला? ते थोरात साहेब नसते त्या दिवशी तर माझ्या आईची किती ह्यांनी भयंकर अवस्था केली. मी तर बाहेर होतो, मी इकडे यावं तर माझ्या पायावर गोळी मारणार होते, एन्काउंटर करणार होते. काय केलं तर बाळा बांगरने असं? ह्या मुली ह्यांच्या आई वडिलांना मी सांगितलं, भावांना सांगितलं, अशा किती वाल्मिक कराडच्या कॉन्टॅक्टमध्ये. नाही ते अण्णाच्या नामचे वैयक्तिक संबंध आहेत. आता कसे वैयक्तिक संबंध आहेत मी सगळे बाहेर काढतो ना. असं नसतं, तुम्ही एखाद्याला संपवला जाता वारंवार, एखाद्याला असं संपत नसतो व्यक्ती. मला फक्त एवढंच सांगायचं ह्याच्यामधून की हे जे काय सगळं घडलं आमच्या कुटुंबासोबत, मी ह्याच्यावर पत्रकार परिषद घेणार आहे, ह्याच्यावर मुद्दा मांडणार आहे. मी मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय, जिल्ह्याचे पालकमंत्री ह्यांना हा सर्व प्रकार सांगणार आहे. तुम्ही मला एक सांगा, वाल्मिक कराड हा बीड जिल्ह्यामध्ये कुणाच्या जीवावर यंत्रणा चालत होता? राजकीय पुढाऱ्यांच्या, प्रशासनाच्या जीवावर बीड जिल्ह्यामध्ये मागच्या 2-3 वर्षामध्ये. वाल्मिक कराडपाशी महाराष्ट्रातून कोणती व्यक्ती गेली, चंद्रपूर पासून तर कोल्हापूर पासून इकडे नंदुरबार ते पार मुंबईपर्यंत 36 जिल्ह्यातली आणि 8 महानगरातली व्यक्ती गेली तरी वाल्मिक कराड त्या व्यक्तीचं काम करून द्यायचं, कसं का असं ना, मग वाईट असू, कसं बरं असू, काय असू, ते पुढचा अधिकारी ऐकायचा. ती यंत्रणा बीड जिल्ह्याच्या बाहेरची एवढी मोठी यंत्रणा वाल्मिक कराड कोणाच्या जीवावर चालत होता ते मला माहिती आहे. आणि पुढच्या पत्रकार परिषदमध्ये त्याचा उल्लेख करतो, त्याचा सांगतो. आणि माझ्यापाशी हे पण मुंबईला बसलेली सगळी 32 मिनिटाची शूटिंग आहे माझ्यापाशी. तुम्ही म्हणता मी कास्टिंग ऑपरेशन करणारा माणूस नाही काय, मला त्यावेळेस पत्रकार परिषदमध्ये सांगायचं होतं. त्यावेळेस जर बीडचे पोलीस अधिकारी कायद्याकून, न्यायव्यवस्थेकून आणि न्यायाच्या बाजूने उभं राहतात अन्यायाच्या विरोधात, तर आज संतोष अण्णा देशमुख जिवंत असते आपल्यामध्ये, जर माझी 1-2 ऑक्टोबरची पत्रकार परिषद झाली असती तर. काय झालं आज? वाल्मिक कराड आतमध्ये गेला, जिल्हा बदनाम झाला, माणसात माणूस राहिना, म्हणून आम्ही सगळे प्रयत्न करतो.
आणि माझी सगळ्याला हात जोडून विनंती आहे, मी कोणत्या राजकीय पुढाऱ्याच्या विरोधात बोलण्यासाठी, कोणत्या राजकीय पुढाऱ्याचं ऐकून किंवा कुणाला तरी त्रास देण्यासाठी किंवा मला पब्लिसिटी देण्यासाठी मी केलेलं नाहीये. तो लढा उभारण्यासाठी मी केलेला आहे. माझं कुटुंब ठीक आहे, माझं कुटुंब ठेवू बाजूला. असे कितीतरी गरीब कुटुंब आहेत, चांगले कुटुंब आहेत, त्यांना वाल्मिक कराडने भयंकर त्रास दिला आणि मी सर्व बाहेर काढणारे सांगणारे. त्याच्याबद्दल मला तुमचं सहकार्य लागेल, सर्वसामान्य जनतेचं पण सहकार्य लागेल. आणि मी जे एक काय गोष्ट बोललोय, हे एवढं मोठे गंभीर प्रकरण मागच्या वेळेस घडले आहेत, झाले, चालू आहेत, हे बिना पुराव्याचे मी बोलणार नाही बरं का. मी पुराव्यासहित बोलतोय. आता मी हे तुम्हाला एका महिलेसोबतचा त्याला फोटो दाखविलाय, व्हिडिओ पण माझ्याकडे. माझं नाव किती महिलेशी जोडलं, किती माझ्या विरुद्ध ट्रॅप केले. बाळा बांगरचं दुसरं लग्न झालं, तिसरं झालं, कुणाचे किती लग्न झालेले आहेत मी ते सगळं सांगतो. बाळा बांगर कसा आहे, काय आहे ते तसं काय. माझं जसा मी आतून आहे तसाच बाहेरून आहे. माझ्या घरापर्यंत लोक आतमध्ये येतात. मी हा सर्व प्रकार जो आहे तो उघडकीस आणणार आहे. मी जन आंदोलन उभारणार आहे, मी रस्त्यावर उतरणार आहे. मला फार 1 महिन्यापासून ही पत्रकार परिषद घेण्यासाठी मी तळमळ करत होतो. आपल्याला दोनदा आपली पत्रकार परिषद रद्द झाली कारण पुराव्यामुळे. आपल्याला ही वाल्मिक कराडची वाल्यावादी विचारसरणीची दहशत आहे ती कमी करायची. ज्या पीडित कुटुंबावरची, ते सगळे पीडित कुटुंब आपल्याला बाहेर आणायचे आहेत. आणि जे अजून वाल्यावादी विचारसरणीचे, वाल्मिकचे विचारसरणीचे लोक, फाशीवादी विचारसरणीचे लोक, फासिझमचे बाहेर फिरतात, ह्या लोकांना पण आतमध्ये टाकलं पाहिजे. हे आमच्यापाशी सर्व पुरावे आहेत, त्यांनी कसे कृत्य केलेत, काय केलेत. बाकी आज तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार आहात, कधीपर्यंत तुम्ही भेटणार आहेत आणि पुरावे हे सगळे त्यांच्याकडे देणार आहात? आता पुढच्या 5-6 दिवसामध्ये, त्याचं 8 दिवसामध्ये नियोजन करतो. मुख्यमंत्री साहेब, पालकमंत्री साहेब, आपण सगळ्यालाच भेटून सांगितलं पाहिजे कायद्याचं, सुव्यवस्थेचं, लॉ अँड ऑर्डर राहण्यासाठी. अजून वाल्मिक कराडची बाहेरची, जिल्ह्याच्या बाहेरची अराजकीय यंत्रणा आहे बरं का, अराजकीय यंत्रणा आहे, तिचा राजकीयशी संबंध आहे. वाल्मिक कराड सोबत आपण खूप वर्ष होतात. वाल्मिक कराड जे करत होते ते तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे यांना माहित होतं? नाही, बऱ्यापैकी माहित नव्हतं काय गोष्टी. कारण वाल्मिक कराड हा त्याच्या स्वतःच्या ह्याच्यामध्येच राहायचा तो. आता तुम्ही काढलाच त्या तत्कालीन पालकमंत्र्याचा विषय, तर तत्कालीन पालकमंत्र्याचे पीए होते प्रशांत जोशी म्हणून. प्रशांत जोशींनी ज्यावेळेस तत्कालीन पालकमंत्र्यांनी कृषी मंत्री पदा शपथ घेतली आणि त्यांचे पीए आपल्याला माहिती प्रशांत जोशी सर, ते फोटो काढत होते प्रशांत जोशी सर, आणि त्यांनी वाल्मिक कराडचे फोन नाही उचलले. आणि वाल्मिक कराडला प्रशांत जोशी हा व्यक्ती कधी चलत नव्हते. त्या दिवशी वाल्मिक कराडनी प्रशांत जोशीसाठी, तत्कालीन पालकमंत्र्यासाठी खूप झगडला की ह्याला काढून टाका, हे करा, ते करा. पालकमंत्री म्हणले, वा तो एवढे दिवस झालं काम करतोय, त्याच्याविषयी सगळ्याचं मत चांगले, चांगल्या प्रक्रियेतला व्यक्ती आहे. वाल्मिक कराडचा इगो हार्ट झाला आणि वाल्मिक कराडनी मला असं सांगितलं जुलै 2023ला, 3 जुलै 2023, की म्हणजे हा माणूस म्हणजे फार अति करतोय. आणि तत्कालीन पालकमंत्र्याच्या जवळ गेल्या, मला ह्याचा काटा काढायचा. मला ते समजून सांगण्यासाठी वाल्मिक कराडला, बाबा प्रशांत जोशी सर एक व्यक्ती आहे, फोटो काढत होते, त्याला काहीतरी कारण फक्त म्हणजे विकृती, वाईट विकृती, प्रशांत जोशी सरचा काटा काढायचा. माझी जुलै ऑगस्ट वाल्मिक कराडला समजून सांगण्यात गेले. मला प्रशांत जोशी सर पण एका ठिकाणी भेटले मुंबईत. ते म्हणजे आपण सर्व आपल्या नेत्यासाठी, संघटनेसाठी, पक्षासाठी काम करतो, आपण सगळ्यांनी सोबत राहिलं पाहिजे. वाल्मिकांना समजून सांगा, असं करायला नाही पाहिजे, आपल्यात मतभेद, माझं काय चुकलंय. त्या दिवशी फोन म्हणले, मी साहेब फोटो घेत होते त्यांचे नेते म्हणले, तर म्हणले मी फोटो काढत होतो, चुकून फोन नाही घेतले. एवढा छोटा विषय करून वाल्मिक कराड एवढा मोठा विषय केला, हे तथ्य आहे, ह्याच्यात तत्कालीन पालकमंत्र्याला माहिती आहे. हे संपूर्ण तुम्ही प्रकार समोर आणला, कॉल रेकॉर्डिंग असेल, महादेव मुंडे हत्या प्रकरण असेल, तो सगळ्या गोष्टी असेल, या संदर्भात तुम्ही जिल्ह्याचे पोलीस अधीक्षकांना भेटणार आहेत का? ते कधी भेटणार आहेत आणि सगळे पुरावे त्यांच्यापाशी देणार आहेत का? नक्की मी पोलीस अधीक्षक साहेबाला भेटणार आहे, त्यांना सगळे पुरावे देणार आहे, त्यांना सांगणार आहे. नक्कीच त्यांचं कावत साहेबाचं पण काम फार छान आहे. ते आल्यापासून त्यांनी प्रयत्न करतात, गुन्हेगारीवर चप्परगा बसवली. आणि हे बघा, कधी पण तुम्हाला सांगतो की पोलिसांचं मनोबल आपण वाढलं पाहिजे. 5 पोलीस म्हणजे 100 5 जण चुकले म्हणून काय 95 जण वाईट नसतात ना. पोलीस अधिकाऱ्यामध्ये फार लोक चांगले आहेत, ज्यांनी मला फार सहकार्य केलं, फार मला, कारण ते पण अन्यायाच्या विरोधात उभा राहिले ना आमच्यासोबत. असं नाही, फक्त ते पडद्याआड माग होते, त्यांना दबाव होते, त्रास होता. भेटणार आहे मी, अधीक्षक साहेबाला भेटणार आहे. वाल्मिक कराड आणि तुम्ही चांगले मित्र होता. तुम्ही प्रेसमध्ये बोलताना सांगितलं तुमची ट्रेन चुकली. हे कधी कळलं की ही ट्रेन चुकीची आहे? नक्कीच पुढच्या पत्रकार परिषदमध्ये सांगतो. हेच असे हळूहळू प्रकार कळाले ना. प्रशांत जोशी सरता जर धनंजय मुंडे साहेब त्यावेळेस तत्कालीन पालकमंत्री, त्यांच्या पीएला जरा त्रास देतोय, संपवला चाललाय. तत्कालीन पालकमंत्र्याची जी जुनी टीम आहे, फाउंडर मेंबर, त्यांचेच लोक संपवला चाललाय. ते पण ह्या खांद्यावर, आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून, तर ते उचित नाही ना. लक्षात आलं हा प्रकार. आणि हे काय माझं वाल्मिक कराडचा काही राजकीय वाद नाहीये किंवा कुणाच्या, त्यांनी त्याचं, हे आमचं दोघांचं वैयक्तिक वाद आहे. खंडणीचाही प्रकार आहे तुमच्यावर, खंडणीचाही 2022 जूनला त्यांनी मला, ते पण सांगतो मी तुम्हाला पुढचे, ते तर फार महत्वाचं आहे. मला पाडोदा तालुका दूध संघावर त्यांनी 1.25 शेअरच्या आसपास मला ट्रान्झॅक्शन केलं त्यांनी.
2-3 वर्षापूर्वी सांगितलं की हे या ठिकाणी या महिलेला नेऊन दे वगैरे, अशा 3-4 महिला वेगळे वगैरे. पण मी दिलं नाही. माझ्यासोबतचे असणारे माझे PA कर्मचारी मी ह्यांना दिलं. पण मला काय त्यावेळेस वाटलं ह्यांच्या भगिनी नातेवाईक असतात, तीच यंत्रणा सांगतो ना, ते कोणत्या यंत्रणेला ₹1.25 करोड दिले, काय केलं ते नक्की सांगतो ना. आणि नाही, जे मला आता मी पत्रकार परिषद घेतली, सुरक्षा मला नका देऊ. मी एवढंच पोलीस अधीक्षकाला एक विनंती करणार आहे, पोलीस यंत्रणा मला काय सुरक्षा नको. बाळा बांगर ज्या दिवशी मरण ना, माझ्या ठेंबातून क्रांती घडण आणि त्या क्रांतीतून 1,000 एका ठेंबातून 1,000 पोरं रस्त्यावर उतरतील. पण मेलो तर हरकत नाही, चांगल्या पुण्याचं काम करताना मरण. पण जे पीडित कुटुंब आहेत, आज पण वाल्मिक कराडची दहशत आहे त्यांच्यावर, त्या कुटुंबाला संरक्षण द्यायला पाहिजे. आणि वाल्मिक कराडचे जे पोरं दहशत करण्याचा प्रयत्न करतात त्यांना पण पोलिसांनी चपराक लावली पाहिजे. वाल्मिक कराडचे जे अजून सहकारी बाहेर आहेत त्यांच्यावर नक्कीच, ते कोणत्या असं नाही बरं का, विविध पक्षामध्ये आहेत. वाल्मिक कराड टोळी का एकाच पक्षात नाही, ते विविध वेगळ्या वेगळ्या पक्षात आहेत, आपले आपले लाभार्थी आहेत वगैरे असं आहे. वाल्मिक कराडवर अनेक वेळा आरोप सुद्धा झाले की त्यांनी त्यांच्या सोयीचे अधिकारी जिल्ह्यात आणले. असे अधिकारी अजूनही जिल्ह्यात आहेत? हा, नक्कीच. जे बाळगड साहेब SP आलते ना, SP साहेबांना इथलच्या LCB अधिकाऱ्यांनी आणलं होतं. आणि ते LCB अधिकारी आमच्या विरोधात षडयंत्र कट रचण्यासाठी, वाल्मिक कराडचा माणूस, मी सांगतो ना, नाव घेऊन सांगतो ना, काय हरकत आहे. आई म्हणजे आपली 9 महिने मला जगात कोण जास्त ओळखत तर माझी आई ओळखती ना. माझ्या आईपर्यंत हे गेले, किती त्रास दिला आई वडिलांना, काय केलं तर माझ्या आईने असं. माझी आई गोळीबार करू शकते का? ज्यांनी खोटे गुन्हे दाखल केले त्याच्यात काही नाही, हायकोर्टाच्या ऑर्डर आहेत माझ्यापाशी, दाखवतो. कोर्टाने सरळ त्यांच्यावर गुन्हे दाखल करा म्हणून सांगितले. माझ्या 2 केस रद्द केलेले आहेत, एक क्रिमिनलची राहिली, ती पण भविष्यात रद्द होऊन जाईल. फक्त मला वाईट ह्या गोष्टीचं वाटलं की फार यांनी म्हणजे टोकाच्या खालच्या गेल्या. मी जर मग शंड आहे, मला एवढा त्रास होऊन मी जर आवाज उठू शकत नाही तर माझ्या जगण्याला पण अर्थ, मी आवाज उठविणार. आणि एक सांगतो की वाल्मिक कराड जर त्यापाशी सुविधा असताना आतमध्ये बघत असेल कुठं, म्हणतात त्याचे कार्यकर्ते लय अण्णा सुखी सुखी, अण्णा हे पण पाहतो वाल्मिकांना. वाल्मिक कराड तू म्हणले होते की शिवाजी महाराज हातावरून काढा माझ्या, मला सारखं म्हणायचं. आणि त्या दिवशी मला मुंबईत पण सांगितलं मैत्रिणी की हात तोडून आम्ही एक दिवस म्हणले तुमच्या पंपापाशी घरापाशी लटकीतून बीड जिल्ह्यात नेतो. शिवाजी महाराज माझ्या हातावर आहेत आणि ते सदैव राहणार आहेत. मी शिवभक्त आहे, माझ्या नसानसामध्ये भगवान बाबाचं रक्त आहे, माझ्या नसानसामध्ये भगवान बाबाचं क्रांतिकारी रक्त आहे. तर माझ्या त्या रक्ताच्या ठेंबामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत. आपली सगळ्यांची साथ राहू द्या, आपण हे नक्कीच सर्व लढाई जिंकतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिव. ताज्या बातम्यांसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.